मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयासह विविध रुग्णालयांमध्ये औषध पुरवठा करणाऱ्या औषध पुरवठादाराचे 120 कोटी रुपये थकवले गेले। मुंबई पालिका जोपर्यंत औषध पुरवठादाराची थकीत रक्कम देत नाही तोपर्यंत औषध पुरवठा बंद करणार असल्याचा इशारा ऑल फूड अँड ड्रग्ज लायसन्स होल्डर्सनं दिलेला आहे। त्यामुळे पालिका रुग्णालयात आणीबाणी परिस्थिती निर्माण झाल्यास पालिका प्रशासनच त्याला जबाबदार असेल असा इशारा लायसन्स होल्डरचे अध्यक्ष अभय पांडे यांनी दिलेला आहे। जो रेगुलर सप्लाईज हॉस्पिटल्स में हो रही है, जैसे कि सायन, केएम, नायर या और इसके जो पेरिफेरल्स हॉस्पिटल्स हैं बीएमसी के, वहाँ सभी सप्लायरों ने सप्लाई किया हुआ है। उसका करीबन 20 करोड़ रुपये आउटस्टैंडिंग है। तो ये पैसे पिछले 6 महीने से वो नहीं दे रहे हैं। उसका मेन कारण वो बताते हैं कि अकाउंट डिपार्टमेंट में गया है फाइल, और उसके बाद फिर कुछ स्कूटनिंग हो रही है, तमाम रीजन देते हैं, लेकिन उनके पास कोई ठोस कोई कारण नहीं होता है। सिर्फ वो बस दिन पे दिन लेते जा रहे हैं और हमारे सभी लोगों के पैसे जो है वो आउटस्टैंडिंग करके रखा हुआ है। और इसके वजह से ये इफेक्ट हो रहा है कि हमारे सभी जो सप्लायर्स हैं उनके पास और पैसे नहीं है कि वो मेडिसिन सप्लाई कर पाएँ। बीएमसी हमारे पैसे रिलीज़ करने के लिए स्टार्ट कर देती है, या हमें कुछ स्ट्रॉन्ग जो चीज़ें हैं आश्वासन मिल जाता है और हमें लगता है कि यस हमारी बात जो है सुनी गई और हमारे पैसे रिलीज़ होना स्टार्ट हुआ है, तो हम डेफिनेटली अपना जो है सप्लाई जो है वो रिज्यूम जो है वापस से कर देंगे। आज 160 करोड महानगरपालिकेच्या माध्यमातून द्यायचं आहे। महानगरपालिकेचे ऑडिट डिपार्टमेंट याला आता तयार नाही, कारण महानगरपालिकेची ऑलरेडी जी ठेवलेल्या ठेवी होत्या त्या संपवल्या गेलेल्या आहेत। गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल्स आहेत राज्याच्या, त्या हॉस्पिटलमध्ये तर ऑलरेडी तुटवडा आहे औषधांचा, आणि लाडक्या बहिणीवर प्रचंड खर्च केला, आणि आज त्याच लाडक्या बहिणींना औषधं मिळत नाही आहेत। त्याच लाडक्या बहिणींच्या आता इन्क्वायऱ्या चालल्या आहेत। त्यामुळे हा महाराष्ट्र कुठे चाललाय हे महाराष्ट्रातल्या जनतेने आणि मुंबईच्या जनतेने बघावं। काही दिवसापासून तिथे ऑपरेशन होत नाहीये, कार्डिओचे सगळे ऑपरेशन, हार्टचे ऑपरेशन वगैरे तसे मोठे ऑपरेशन होत नाही, काही थकबाकी झालेली आहे निश्चित आहे। मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ त्या ठिकाणी कमिशनरशी संपर्क साधून त्यांना सूचना दिलेल्या आहेत। मला वाटतं आता हे सुरळीत झालेलं असेल, नसेल झालं तरी पण मला वाटतं या 2-3 दिवसामध्ये कुठे कोणाची थकबाकी राहणार नाही अशी काळजी शासन घेईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।